पंतप्रधान मोदींचं मालदीवमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं। भारत आणि मालदीवमधला तणाव हा प्रचंड वाढला होता। त्यानंतर मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताना मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांना सोहळ्यासाठी बोलावलं होतं। त्यानंतर हा तणाव कमी होण्यास सुरुवात झाली। मोदी 2 दिवसांच्या मालदीव दौऱ्यासाठी राजधानी माले इथं दाखल झालेत। मोदी मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सन्माननीय पाहुणे म्हणून सहभागी झालेत। मालदीवमधील पारंपरिक नृत्य सादर करत आणि वंदे मातरमच्या जयघोषात मोदींचं स्वागत करण्यात आलं। आर्थिक, सामरिक आणि सागरी रणनीतीच्या दृष्टीने मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे। मोदींचं विमानतळावर स्वागत होताच मालदीवमधील भारतीयांना पारंपरिक नृत्य करत मोदींचं स्वागत केलं। तसंच मालदीवमधील स्थानिक नृत्य देखील यावेळी सादर करण्यात आलं। पाहूयात। पंतप्रधान मोदींनी मालदीवमध्ये पोहोचल्यानंतर वृक्षारोपण देखील केलंय। एक पेड़ मां के नाम उपक्रमाअंतर्गत त्यांनी राजधानी मालेमध्ये एक रोपटं लावलं। यावेळी मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांनी झाडांना पाणी देत वृक्षारोपणात मोदींना मदत करत स्वतः सहभाग घेतला। भारत मालदीव मैत्रीबाबत मोदींनी यावेळी काय म्हटलंय तेही पाहूयात। भारत मालदीव का सबसे करीबी पड़ोसी है। मालदीव भारत की नेबरहुड फर्स्ट पॉलिसी और महासागर विजन दोनों में एक अहम स्थान रखता है। भारत को मालदीव का सबसे भरोसेमंद मित्र होने पर भी गर्व है। आपदा हो या महामारी, भारत हमेशा फर्स्ट रिस्पॉन्डर बनकर साथ खड़ा रहा है। एसेंशियल कमोडिटीज उपलब्ध कराने की बात हो या कोविड के बाद अर्थव्यवस्था को संभालना, भारत ने हमेशा साथ मिलकर काम किया है। फॉर अस इट इज ऑलवेज फ्रेंडशिप फर्स्ट। तर मोदींच्या या दौऱ्यामागचा नेमका हेतू काय, त्याने काय साध्य होणार पाहूयात। 2022-23 साली मालदीवमध्ये भारताविरोधात इंडिया आउट मोहीम सुरू होती। मुइज्जू हे स्वतः त्या मोहिमेचे नेतृत्व करत होते। मालदीवच्या मंत्र्यांनी भारत आणि मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य देखील केली। त्यानंतर दोन्ही मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं। मालदीवमधून भारताचे सैनिकही परत पाठवण्यात आले। आता राष्ट्रपती मुइज्जू यांचा भारताबद्दलचा दृष्टिकोन बदललाय। भारतासोबत संबंध मजबूत करण्यावर मुइज्जूंचा भर आहे। भारताच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आणि व्हिजन सागरच्या दृष्टीने हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे। मालदीवला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भारताची मदत होते आहे। महासागरातल्या चीनच्या वाढत्या प्रभावाला थांबवण्यासाठी मालदीवची मदत।
2024 मध्ये भारतात बायकॉट मालदीव हे अभियान राबवण्यात आलं होतं आणि दोन्ही देशांमधला तणाव शिगेला गेला होता. मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत देखील त्यानंतर मोठी घट झाली होती. पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संबंध सुधारल्यानं पर्यटकांचं आदान प्रदान देखील आता अपेक्षित आहे. तर मोदी मालदीवमध्ये गेल्यानंतर या दौऱ्यात आतापर्यंत काय काय घडलंय ते एकदा पाहूयात. पंतप्रधान मोदींचं गार्ड ऑफ ऑनरनं स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुइज्जू दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. भारताकडून मालदीवला 4,850 कोटी रुपयांची लाईन ऑफ क्रेडिट देण्यात आली. दोन्ही देशांच्या संबंधांना अधोरेखित करणारं 60 वर्ष जुन्या स्मारकाचं पोस्ट तिकीट जारी करण्यात आलं. भारताकडून 6 कम्युनिटी डेव्हलपमेंट योजनांना सुरुवात. मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाच्या इमारतीवर मोदींचा भव्य फोटो लावण्यात आला. मत्स्यपालन जलकृषी सहकार्याबाबत मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एमओयू करण्यात आले. भारतीय हवामान विज्ञान संस्था आणि मालदीव हवामान विभागात करार झाला. भारताचं यूपीआय मालदीवमध्ये लागू करण्याबाबत देखील करार झालाय. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी लागणाऱ्या सहकार्याबाबतही करार झाले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक हेमंत महाजन यांनी या दौऱ्याबाबत काय म्हटलंय पाहूयात. ब्रिटन ही नंबर 5 किंवा 6 ची मोठी अर्थव्यवस्था आहे आणि ते युरोपियन युनियन मधून बाहेर गेल्यापासून ते भारताशी मुक्त करार करण्याकरता अतिशय उत्सुक होते आणि 3 वर्षाच्या एफर्ट नंतर हा करार करण्यात आला. तर यामुळे भारताला पुष्कळच फायदा होणार आहे, कारण आपला व्यापार वाढेल. त्याच्यामुळे आपला व्यापार वाढल्यामुळे आपल्याकडे रोजगार निर्मिती खूप जास्त होईल. आपले जे फार्म प्रोड्यूस आहेत म्हणजे शेतीत उत्पन्न होणारा माल त्याचा जास्त तिथे खप होईल. याच्याशिवाय जे फिशिंग म्हणजे आपण मच्छीमार जे आपले मासे पकडतात त्यांचा एक्सपोर्ट वाढेल आणि याच्याशिवाय अनेक फिनिश प्रॉडक्ट ज्यांचा सुद्धा एक्सपोर्ट वाढण्याची शक्यता आहे. आणखी एक बातमी आपल्याला बघायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र विशेष.